नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज भरपूर दिवसांनी तुम्ही R15 बघत असाल ब्लॉगमध्ये. तर मी विचार करतो आहे आता गाडीचं काम केलंच पाहिजे. डेली मी ऑफिसला जायला R15नीच जातो आणि ड्यूक वीकली काढतो. तर राईडसाठी ड्यूक मी जास्त यूज करतो. पुढच्या राईड्ससाठी मी R15सुद्धा रेडी करतो आहे. म्हणजे नेक्स्ट राईड जी आपली असेल त्या राईडला आपल्या दोन्ही बाईक्स जाणार आहेत. तर R15 आणि आपली ड्यूक 390 दोन्ही बाईक एकत्र असतील राईडसाठी. तर ड्यूक तर नवीनच आहे आणि R15ला थोडं रेडी करावं लागेल. तर ह्याच्यामध्ये थोडे मॉडिफिकेशनसुद्धा करणार आहे मी. आणि आता सध्या थोडं काम आहे, तर जाऊया सर्व्हिस सेंटरला. आणि मला वाटतं ब्रेक पॅडसुद्धा संपलेत गेल्यातच जमायत. तर मी विचार करतो आहे ब्रेक पॅड टाकून घेऊया. बाकी खूप खराब झाली आहे, तर वॉश करूनसुद्धा घेऊया. आणि मी ह्याचे ॲक्सेसरीज ऑर्डर केलेत. तर ते ॲक्सेसरीज काय असतील ते तुम्हाला मी आता फिट करतानाच दाखवेन. भरपूर दिवसांनी हा व्ह्यू तुम्ही बघत असाल R15चा. बाकी पॉलिशिंग वगैरे सगळं मोस्ट ऑफ मी घरीच करत होतो. लॉकडाऊनमध्ये तर गाडी ही बाईक मी स्वतः घरी सर्व्हिस केली, ऑइल चेंज वगैरे केला. आणि ब्रेक पॅड पण मी लॉकडाऊनमध्ये चेंज केले होते. आता मी विचार करतो आहे आता सर्व्हिस सेंटरला जातोच आहे, तर ब्रेक पॅड तिकडे चेंज करून घेऊया. बाकी व्ह्यू कसा आहे ते कॉमेंट्समध्ये सांगा. मी हेल्मेटचा माउंट चेंज केला आहे. पहिला तो बेल्टवाला होता जो मी रिमूव्ह करू शकत होतो. मग सध्या मी ॲक्शन प्रोवाला तो 3M टेपवाला सध्या यूज केला आहे मी. आता भीती अशी आहे की ती 3M टेप निघून पडू नये कॅमेरा. सध्या त्याच्यावर माउंट केला आहे, तर मला हेल्मेटमधून कॅमेरा दिसत नाही. तो थोडा खालच्या बाजूलाच आहे. ॲक्सिलेटर केबल मी बाईक घेतल्यापासून रिप्लेस केली नाही, तर थोडासा जाम आहे ॲक्सिलेटर. तर जमलं आज लगेच भेटणार असेल बाईक तर मी ॲक्सिलेटर केबल चेंज करून घेईन. बाकी जमलं तर क्लच केबलसुद्धा चेंज करून घेईन. तरी सर्व्हिसिंग तर झालेलीच आहे 2 महिन्याआधी. ही बाईक मी घरातच पॉलिश वगैरे करतो सगळी, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन सगळं. बाकी ब्रेक पॅड वगैरे इन्स्टॉल करायला आता मला वेळ नाही, तर सर्व्हिस सेंटरमधूनच इन्स्टॉल करून घेतो. नाहीतर ते सुद्धा तुम्हाला दाखवलं असतं मी. तुम्ही घरातसुद्धा ह्याचे ब्रेक पॅड्स इन्स्टॉल करू शकता. खूप इझी आहे प्रोसेस. जास्त काही नाही, 2 Allen कीवाले बोल्ट आहेत, ते तुम्हाला रिमूव्ह करून पिस्टन त्याचा तुम्हाला मागे पुश करायचा असतो पाण्याने. तर मागचा जो ब्रेक ऑइल रिझर्वॉयर असतो त्याची कॅप तुम्हाला ओपन ठेवावी लागेल. कारण जसं तुम्ही पिस्टन मागे पुश करणार तर ते ऑइल थोडंसं वर येणार आणि मग तुम्ही ब्रेक पॅड इन्स्टॉल करून रिझर्वॉयरची कॅप लावून परत ब्रेक पंप करू शकता. खूप इझी प्रोसेस आहे. तर मी नेक्स्ट टाईम त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, मला माहिती आहे माझ्या व्हिडिओज खूप लेट येत आहेत, तर त्याच्यामागे कारण माझं ऑफिस आहे आणि मी सध्या नाईट शिफ्ट करतो आहे. तर नाईट शिफ्टमुळे माझं थोडं एडिटिंगला इश्यू होतो आहे, कारण झोप होत नाही माझी दिवसाची. आणि त्यासाठी सॉरी, माझ्या व्हिडिओज खूप लेट येत आहेत. बघूया इथे राशीद आहे का. चला. और राशिद भाई क्या बोलते, ब्रेक पैड खत्म हो गए. आज टाइम है आज. एक्सीलेटर के ऊपर डाल सकते हो, डाल दो जरा. अभी राइड पे जाना है रे, तो आता ब्रेक पॅड रिप्लेस होत आहेत, ओपन होते. आणि इथे ॲक्सिलेटर केबल आणि क्लच केबलसुद्धा चेंज होणार. मित्रांनो, ब्रेक पॅडची कंडिशन बघा. पूर्ण ब्रेक पॅड संपलेले हा एक आणि हा दुसरा ऑलमोस्ट संपले. आता मागचे ब्रेक पॅड टँक ओपन झाली आहे. एक आपलं ॲक्सिलेटर केबल आणि क्लच केबल दोन्ही रिप्लेस होते.
डोर आहे त्या केबल ॲक्सिलेटर डोर. अच्छा, दोन्ही केबल निघाले तिथे, दोन्ही जाम झाले, दोन्ही केबल एकदम जाम आहे. तर नवीन केबल आता मागवले. नवीन ब्रेक पॅड आलेले आहेत, ते पण होत आहेत. हे आहे नवीन ॲक्सिलेटर केबल. ब्रेक पॅड फिटिंग झालेले आहेत. ग्रिप पण खराब झाली, घासून घासून नवीन ग्रिप पण येईल याच्यात. ही बघा, ही नवीन ग्रिप आणि ही जुनी. करके फिटिंग करवा दूँगा. तो चार्जेस अलग है. हाँ, सर्विसिंग का अलग रहेगा. ही आहे जुनी क्लच केबल. पण जाम झालेली दिसते. नवीन क्लच केबल इन्स्टॉल होते. बाकी ॲक्सिलेटर ओके, दोन्ही ग्रिप्स इथले झालेले आहेत, हे सुद्धा करून घेतली. ब्रेकपॅड ओके. आठ का ट्यूनिंग चाहिए, आठ के नहीं लगेगा, चाहिए लंबी वाली तो क्या हुआ? खराब तो आगे का भी खराब हुआ है.
मित्रांनो ब्रेक ऑइलसुद्धा रिप्लेस होत आहे कारण खराब झालं आहे भरपूर. फ्रंट आणि रिअर दोन्ही रिप्लेस होणार आहे आता. अभी तक कितना ब्याज देश करके ना भाई जरा दोस्तों में हो गया तो जाकर के ना पड़े फिर भी हो गया तो गाँव जाने के पहले लिए थे गाँव जाने के पहले लिया था 2 महीना दूसरे लोड़े ले ली भाई इसने 110 रुपये दिया था गंदा चप्पल लेने के लिए. गाँव जाके 15 दिन हुए थे आके माल लिया था और बोलता इतना दिन रुका ना भाई मैं तो 2 महीना रुका भाई कोई बचता नहीं. यही दुकान में गया तो यही चप्पल लेने तो 170 रुपये में लिया. घंटा लौड़े 80-90 रुपये की चप्पल रुपये लेके आके बोल रहे 150 में लिया. हाँ ले लेना ये चप्पल भी कब चप्पल नहीं टिकता. पहन के तोड़ दिए एक जमाना था वो पहनने ज़्यादा लगा तो वो काटी चप्पल पहन के ये सब पीछे नहीं होता है. ये चप्पल से मिल गई है तो पैदल चल के पैर थोड़ा हो जाता है. चप्पल पहनता छोड़ के ना हमारे बाप दादा के पास तो जूता था. हकीकत वाली बात है मेरे दादा जूते जूता निकाल के तो पोछे रहे वो जाए वॉशिंग करते. हाँ. बिल्डिंग करने का कितने का .4 मैं तभी बोल के खाया था खाना खाने के बाद उससे भी दुकान में अभी चढ़ा दे गाना आराम से लेना और फिर से पता चले तब तक तक कर मारो चलिए क्लेम करें तो राइट अब ऐसा लगा फिर तो नहीं बोल रहा संजय थोड़ा सुबह तो खा रहा था उसका सुबह मित्रांनो सर्विस झाली आहे बाईकची आणि हे बिल आहे. तर तुम्ही बिल बघू शकता किती आलं आहे 2624 आणि ह्याच्यामध्ये बघू शकता ब्रेक पॅड, ॲक्सिलेटर केबल, क्लच केबल, ग्रिप दोन्ही साईडचे ग्रिप्स, एक कवर आहे हँडल लिव्हरचं, ब्रेक ऑइल आणि बाकी सगळा लेबर चार्ज आहे.
तर एवढं सगळं पकडून होतं बिल 2624. मस्त स्मूथ झालं, क्लच पण ॲक्सिलेटर पण एकदम टकाटक. आता थोडेसे मॉडिफिकेशन्स करायचे बाकी आहेत, ते आपण घरीच करू शकतो, तर मी ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. आता मला आधी ब्लॅक कलर घ्यायचा आहे स्प्रेवाला, तर स्प्रेवाला ब्लॅक कलर घेऊन तो अंडरबेलीला जिथे जिथे कलर निघाला आहे तिथे तिथे एक शॉर्टकट जुगाड करून टाकतो, कारण ते थोडंसं विचित्र दिसतंय. तर नंतर एकदा मी पूर्ण अंडरबेली रिमूव्ह करून रिपेंट करायचं आहे. आता मागचे ब्रेक पॅड रिप्लेस झाले, त्यामुळे ब्रेक लवकर लागणार नाही. मग थोडंसं गरम करावं लागेल 2-3 वेळा पंप करून. आणि ब्रेक ऑइल पण भरपूर खराब झालं होतं. करायचं होतं मला एक काम, पण त्याच्याचबरोबर 2-3 कामंसुद्धा निघाली. आता बाईक एकदम ओके राईडसाठी. R15 झाली ओके, थोडेसे याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स केले की अजून परफेक्ट होऊन जाईल बाईक, थोडीशी फोटोशूटसाठी अजून चांगली होऊन जाईल. आता लक्ष देऊया ड्यूक 390वर. ड्यूक 390ची चेन क्लिनिंग आणि लुब्रिकेशन बाकी आहे. दोन्ही बाईक्स प्रॉपर मेंटेन ठेवल्या पाहिजेत. आणि व्हिडिओ आवडत असेल, माझा कॉन्टेंट आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. अजून इंटरेस्टिंग कॉन्टेंट आहे माझ्याकडे, भरपूर गोष्टी प्लॅन केल्या आहेत मी, तर त्या आता फक्त एक्झिक्यूट करायच्या बाकी आहेत. बाईक राईडसाठी रेडी झालेली आहे आपली. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूया. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.